जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जनरंजन। यशोदानंदन व्रज जनरंजन। यमुना तीरा वनचारी। यमुना तीरा वनचारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। जय राधा श्याम सुंदर राधा श्याम सुंदर राधे। जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम जय कृष्ण बलराम। जय गौरानिताय जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद प्रभुपाद जय श्रील प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय। श्रीमद् भगवद गीता की जय। श्री प्रभुपाद की जय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च। श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तर कोणाला काय आठवतंय आपण काय केलेलं मागच्या वेळेला? कोण सांगू शकेल? हरे कृष्णा प्रभूजी. हरे कृष्ण। सो आपण मागच्या वेळेस आपण तिसरा आणि चौथा श्लोक केला होता. आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा जो बॅकग्राऊंड होता की कर्म संन्यास योग आणि कर्म योग याच्यामधलं जे द्वंद्व अर्जुनामध्ये चालू होतं त्याच्यावर कृष्ण भगवानांनी की कसा कर्मयोग बेटर आहे. वेन वी से कर्मयोग बेटर आहे इट इज नथिंग बट की आपण कर्म करत राहायचे कृष्ण भगवानांना समर्पित करून. तर ते डिस्कस केलं होतं आणि त्याच्यानंतर एक थोडं फंडामेंटल क्वेश्चन आले होते की कर्म संन्यास म्हणजे
बेसिकली की कर्म न करणं वगैरे असं कसं काय असू शकतं, तर त्याच्यावर पण तुम्ही खूप छान म्हणजे एक्सप्लेनेशन दिलं होतं, जे तुम्ही म्हणाले की पुढच्या आपल्या अध्यायामध्ये अजून जास्ती क्लिअर होईल. आणि या चौथ्या श्लोकामध्ये हे आलं होतं, सॉरी चौथ्या का तिसऱ्या, एकच सेकंद मी बघते. नित्य संन्यासी म्हणून बरोबर. कुठे आला तो? त्याच्यावर पण तिसरा तुम्ही श्लोक आहे. हा त्याच्यावर, हा बरोबर, तर त्याच्यावर पण आपलं बरंच डिस्कशन झालं की कर्मसन्यास हा का गृहस्थाश्रमातल्या व्यक्तींना पॉसिबल नाहीये. तर त्याच्याऐवजी हाऊ नित्य संन्यास म्हणजे ते तुम्ही ज्या यम अशा 7 गोष्टी सांगितल्या होत्या की अ, हं. अ, मला आता त्या नीट आठवत नाही, पण त्या जर ध्या- तुम्ही प्रॉपर फॉलो केल्या त्या ध्यान योगातल्या त्या सिक्वेन्स. 8 स्टेजेस आहेत त्या. अच्छा, 8 स्टेजेस, मला 7 आठवत होतं. हां, हां. अष्टांग योग आहे ना, अष्टांग योग त्यातल्या हां, त्या. हां. हं. तर त्या जरी अचीव्ह केल्या तरी इट इज व्हेरी इझिली यू कॅन मूव्ह फ्रॉम कर्म योग टू भक्ती मार्ग. हा एक मेन क्रक्स आठवतोय प्रभूजी. अगदी म्हणजे संक्षिप्त रूपात बघून घेऊया आपण, कारण नाही तर आपण प्रत्येक क्लासमध्ये रिकॅपमध्ये बराच वेळ जातो आणि मग आपल्याला वेळ कमी पडतो. तर पहिल्या श्लोकामध्ये अर्जुन कन्फ्यूज झालेला आहे, काय करावं काय नाही ते. म्हणून तो विचारतो, नक्की काय एक्झॅक्टली चांगलं माया करता ते मला सांग म्हणे. तू योग पण बोलतो, कर्म पण कर बोलतो, संन्यास पण कर म्हणून. तर अर्जुनाला काय वाटलेलं की कर्म करणं म्हणजे युद्ध करणं, म्हणजे लोकांना मारणं, म्हणजे पाप करणं. आणि कर्म न करणं म्हणजे युद्ध न करणं, म्हणजे लोकांना मारण्याची वेळ नाही येणार, म्हणजे पाप होणार नाही माझ्याकडनं. हं. तर त्याच्याकरता तो तिसरा ऑप्शन जो आहे तो अजून त्याला माहिती नाहीये. तिसरा ऑप्शन काय आहे की कर्म पण करायचं, संन्यास मनोवृत्तीने मानसिकतेने संन्यासीच्या मानसिकतेने कर्म करायचं, आणि फळं जी मिळतात ती स्वतः न घेता कृष्णाला देणं. आणि म्हणजे हा दोघांमधला जो एक बॅलन्स म्हणतो तसं आहे. कर्म करणं आणि स्वतः करता फळं घेणं हा स्वार्थीपणा झाला. कर्म न करणं हा म्हणजे इनॅक्टिव्हिटी झाली. आणि ती करंट स्टेजला, म्हणजे अर्जुनाची जी करंट स्टेज आहे, जी आपली पण आहे, त्या स्टेजला आपल्याला ते ऍप्लिकेबल नाही आहे ते. म्हणजे मॅच्युरिटी येण्याआधी कोणी जर का संन्यास घेतला तर तो मिथ्याचारी सारखा वागेल. तो म्हणजे त्याचं मन नेहमी इंद्रिय विषयांकडे धावत असेल, पण तो स्वतःला मेकॅनिकली कंट्रोल करत राहणार. त्यामुळे एक ना एका दिवशी त्याचा तोल जाणार आणि तो जे नको करायला ते तो करणार. तर तसं नको व्हायला एका प्रॉपर स्टेजला आल्यावरती व्यक्तीने कर्मसन्यास घ्यावा. आधी त्याच्या घेऊ नये, म्हणून कृष्ण त्याला आता प्रोटेक्ट करतोय की कर्मसन्यास तुझ्याकरता नाहीये म्हणून. मग कर्मसन्यास कोणाकरता आहे आणि कसा करावा, ते ध्यान योगाच्या दृष्टीने, म्हणजे अगदी एक्झॅक्टली ज्ञान योग असं नाही, पण ध्यान योगाच्या दृष्टीने कृष्ण 6व्या अध्यायात सांगतो. त्याला आपण नंतर आपण त्याच्याबद्दल डिस्कस करू. तर हे जे 2 मार्ग आहेत ते अर्जुनाने म्हणजे हा जो तिसरा मार्ग आहे तो अर्जुनाला तेवढा तो समजला नव्हता तो. तर आपण 5वा श्लोक बघायला सुरू करूया. यत् हरे कृष्ण. सांख्यै प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते, एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति. अनुवाद. हरे कृष्णा. जो जाणतोगी सांख्य योगाद्वारे प्राप्त होणारे स्थान भगवत भक्तीद्वारे प्राप्त होऊ शकते. आणि म्हणून जो सांख्य योग आणि भक्ती योगाला समान रूपामध्ये पाहतो तोच यथार्थपणे पाहणारा होय. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. आता आपण परत परत संक्षिप्त रूपात हे बघूनच घेऊ की अर्जुनाने प्रश्न विचारलाय, कर्मयोग उत्तम की कर्मसन्यास उत्तम वगैरे ना. आणि कृष्णाने त्याला आतापर्यंत उत्तर दिलेलं आहे की जी व्यक्ती ज्ञानी आहे
ती व्यक्ती दोघांकडे असं वेगवेगळं असं बघत नाही, कारण दोन्ही गोष्टी डेस्टिनेशन एकाच डेस्टिनेशनकडे नेतात. हम्म. फक्त काय करतोय कृष्ण की आता हे जे दोन प्रोसेसेस आहेत त्या प्रोसेसेस मध्ये डिफरन्स काय आहे, आणि ते कसे करंट कॉन्टेक्स्ट मध्ये रिलेटेड आहे ते कृष्ण आता एक्सप्लेन करतोय. आता आपण हे बघितलेलं मागच्या वेळेला एक आपण उदाहरण घेतलेलं की एखादी व्यक्ती समजा डीप अशा ओशन मध्ये बाहेर पडली आहे. म्हणजे बुडते ती, त्याला नीट पोहता येत आहे किंवा येत नसेल कसंही असलं तरी. हम्म. आणि त्याच्याकडे आता दोन मार्ग आलेत. एक मोठी होडी आलेली आहे जी त्याला किनाऱ्यावरती घेऊन जाईल, आणि दुसरा एक हेलिकॉप्टर आहे ज्यात त्यात शिडी बाहेर पडलेली आहे, तो पण त्याला किनाऱ्यावरती घेऊन जाईल. आता दोघांमध्येही ऑब्जेक्टिव्ह जर बघितला तर सेम आहे की किनाऱ्यावरती त्याला घेऊन जाईल, पण मेथड्स त्यांच्या वेगळ्या वेगळ्या आहेत. आता हेलिकॉप्टरमध्ये बसलेली व्यक्ती किनाऱ्यावरती 15 मिनिटात अर्धा एका तासात पोहोचू शकते, पण होडीमध्ये बसलेल्या व्यक्तीला जास्ती वेळ लागेल. आणि होडीमधनं किनाऱ्यावरती जात असताना सुद्धा त्याला लाटांचा प्रभाव वगैरे हा सगळा त्याला सहन करावा लागणार त्याला. त्यामुळे असं विचार करू शकतो आपण की एक मायनर का होईना पण एक प्रोबॅबिलिटी आहे की त्या होडीतनं सुद्धा ती व्यक्ती खाली पडू शकते. तर ती होडी म्हणजे कर्मसन्यास झाला, हेलिकॉप्टर म्हणजे कर्मयोग झाला. तर कर्मसन्यास मार्ग जात असता त्यावरती जात असताना सुद्धा देर इज अ चान्स की व्यक्ती सक्सेसफुल नाही होऊ शकत. पण कर्मयोग आणि तो एक्सटेन्शन त्याचा जेव्हा ऍडव्हान्स स्टेजमध्ये पोहोचल्यावरती भक्तियोगात रूपांतर होतं, त्या ह्याच्यामध्ये कृष्ण स्वतः गॅरंटी देतो की तुम्ही माझ्याकडे पोहोचणार नाही असं शक्यच नाहीये. मी त्याची पूर्ण काळजी घेईन आणि मी तुम्हाला माझ्याकडे घेऊन येईन म्हणून. तर हे जे दोन प्रकार आहेत ते प्रकार म्हणजे असे की मायनरशा डिफरन्सेस जरी असल्या पद्धतींमध्ये, तरी बिकॉज त्यांचं ऑब्जेक्टिव्ह कॉमन आहे, कृष्ण बोलतोय की ज्ञानी व्यक्ती त्याला वेगळ्या वेगळ्या दृष्टीने बघत नाही, एकाच ह्यानी बघतो तो. आता काही शब्द किंवा असं वाक्प्रचार होता आधीच्या ह्या 5व्या श्लोकामध्ये. कृष्ण बोलतो यः पश्यति स पश्यति. तर हा जो वाक्प्रचार आहे ना तुम्हाला भगवद्गीतेमध्ये बऱ्याच ठिकाणी दिसेल. तर 6व्या अध्यायात पण दिसतो, पुढे अजून दिसतो. ओके. तर म्हणजे काय की हे जे पाहतो ती व्यक्ती खरं पाहते, हा त्याचा अर्थ झाला. तर म्हणजे ह्याचं काय झालं की एखादी व्यक्ती म्हणजे एक साधं एक्झाम्पल घेऊया की रस्त्यावरनं गाडी चालवतोय आपण, आणि अ, कधी खड्डे येतात, कधी स्पीड ब्रेकर्स येतात वगैरे. आपण डोळे बंद करून गाडी चालवली तर इकडे तिकडे खड्ड्यात गाडी जाऊ शकते, स्पीड ब्रेकर वरती आपटू शकते, जोराने वरती उडू शकते वगैरे. तर म्हणजे काय झालं की नुसतं डेस्टिनेशनला कसं बसं पोहोचायचं हा ऑब्जेक्टिव्ह नाहीये, पण ती मेथड सुद्धा आपण बघायला पाहिजे की आपण कशा रीतीने पोहोचतो आपण तिकडे. त्यामुळे आपण जर असं बोललो की ज्या व्यक्तीने गाडी चालवताना खड्डे नीट बघितले किंवा स्पीड ब्रेकर नीट बघितला त्यांनी खरं बघितलं, तर त्याचा अर्थ काय होतो की बाबा हा त्यांनी गाडी व्यवस्थित चालवली म्हणून त्याला व्यवस्थित समजलं गाडी कशी चालवायची आहे. नंतर शिक्षण घेते आपण कोणी कोणी व्यक्ती. तर शिक्षणाचं खरा उद्दिष्ट काय आहे हे ज्या व्यक्तीला समजतं त्याला खरं समजतं असं आपण म्हणू शकतो. नुसतं शिक्षण घेतलं आणि सर्टिफिकेट घेतलं तर त्याला काही मे बी अर्थ नाही होणार. तर ह्या वाक्याचा खरा अर्थ तो आहे की ज्या व्यक्तीला मेन ऑब्जेक्टिव्ह समजला, एखादी गोष्ट जेव्हा आपण करतो त्या करण्यामागे त्याचा मेन ऑब्जेक्टिव्ह जर समजला तर त्याला ते खरोखर समजलं. म्हणजेच आता अजून काय झालं की आपण एखादी गोष्ट बाजारात विकत घेतो, त्याच्यावरती काही पॅकिंग असतं ना, छान मटेरियलनी पॅक केलेलं असतं.
तर ते झालं त्याचं सुपरफिशियल बाह्य आवरण असं म्हणू शकतो. तर त्या बाह्य आवरणाच्या आतमध्ये काय आहे हे ज्या व्यक्तीला कळतं आणि त्याचा उपयोग काय आहे हे ज्या व्यक्तीला कळतं त्याला खरं कळतं. हा, नुसतं जर खोका चांगला असला आणि पॅकिंग चांगलं असलं आणि आपण आतल्या गोष्टीला चांगलं समजून बसलो तर ते खरं नॉलेज नाही ते. त्यामुळे इथे कृष्ण हायलाइट करतोय की अंतिम उद्दिष्ट काय आहे ते तुम्ही अंडरस्टँड करा आणि बेस्ड ऑन दॅट तुम्ही ह्या दोघांमध्ये तुम्ही डिफरन्सिएशन करा किंवा करू नका. आता एक चुकीचा समज निर्माण होऊ शकतो लोकांमध्ये की म्हणजे कोणताही मार्ग अवलंबला तरी सुद्धा फायनल डेस्टिनेशन सेमच आहे का? तुम्हाला काय वाटतं कृष्ण असं सांगतोय का नाही सांगत आहे? काय सांगतोय कृष्ण? नाही कारण कृष्ण भगवानांचं तर एकच ध्येय आहे की या सगळ्या प्रकृतीला चांगल्या मार्गाला लावायचं. त्यामुळे माझ्या दृष्टीने मी आतापर्यंत जे समजली आहे की जरी पाप करणारे व्यक्ती असेल किंवा पुण्यकर्म करणारे व्यक्ती असेल किंवा कर्मयोगी असतील हम्म. त्यांच्याकरता एंड डेस्टिनेशन कदाचित सेमच असेल. असं पण ओनली थिंग इज जसं तुम्ही सांगितलं की मुंबई ते पुणे एक्सप्रेस वे का मुंबई गोवा आणि मग पुणे असं. दॅट ओनली डिफरन्स इज दॅट की ड्युरेशन अँड भक्ती मिळणं एवढाच डिफरन्स माझ्या दृष्टीने आहे प्रभूजी. अच्छा. आता ओके, माझा प्रश्न असा होता की कृष्ण बोलतोय की बाबा कर्मसन्यासा मार्ग सुद्धा मला फायनल डेस्टिनेशनला तुम्हाला मुक्तीकडे घेऊन जातो आणि कर्मयोगाचा मार्ग पण मुक्तीकडे घेऊन जातो. तर त्याचा अर्थ असा निघू शकतो की बाबा कोणताही मार्ग घे तुला शेवटी मुक्तीकडे घेऊन जाणार असतो. हा, तर कृष्ण असं आपल्याला कुठे शिकवतोय का की बाबा मार्ग कोणताही तू घेतला तरी चालेल पण शेवटी तुला मुक्ती मिळेलच मिळेल? तर कृष्ण तसं नाही सांगत आहे. हा एक चुकीचा अर्थ निघू शकतो ह्यातनं, पण कृष्ण तसं नाही सांगत आहे. पहिली गोष्ट म्हणजे कृष्ण इथे फक्त ह्या दोन मार्गांबद्दल सांगतोय, सगळ्या मार्गांबद्दल बोलत नाही. हा फक्त दोन मार्गांचं कंपॅरिझन करतोय कृष्ण. आणि गंमत अशी आहे की आपण जर का मुंबईमध्ये गाडीमध्ये बसलो आणि दिल्लीला जाण्याकरता आपण तिकीट घेतलं आणि आपण बसताना कलकत्त्याच्या गाडीमध्ये बसलो. भलेही आपण दिल्लीला जाण्याचं तिकीट घेतलं पण कलकत्त्याच्या गाडीत बसलो आणि आपण जर एक्सपेक्ट केलं की बिकॉज मी दिल्लीचा तिकीट घेतलेला आहे ही गाडी मला दिल्लीला घेऊन जाणार, तर ते चूक आहे, तो मूर्खपणा आहे. तुम्ही कलकत्त्याच्या गाडीत जर बसला असाल तर तुम्ही कलकत्त्यालाच जाणार तुम्ही. आणि दिल्लीच्या गाडीत जर बसला तर तुम्ही दिल्लीला जाणार तुम्ही. त्यामुळे सगळे मार्ग एकाच ध्येयाकडे नेत नाहीत. जर का कोणाची अशी ही संकल्पना असेल की ते नेतात म्हणून, तर ती चुकीची संकल्पना आहे. आणि जर मग तसं जर असलं तर मग आपण अजून एक स्टेप पुढे जाऊ शकतो लॉजिकच्या मध्ये की मग पाप जर केलं तरी त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे? जर पुण्य केल्यावरती सुद्धा आपल्याला मुक्ती मिळू शकते. हा, कर्मयोग केल्यावरती सुद्धा म्हणजे निष्काम कर्मयोग केल्यावरती सुद्धा मुक्ती मिळू शकते आणि कर्मसन्यास घेतल्यावरती सुद्धा मुक्ती मिळते. तर मग पाप केल्यावरती मुक्ती का नाही मिळणार? मग पाप केल्यावरती पण मुक्ती मिळाली पाहिजे ना. पण तसं नाहीये ते. कृष्णाने कुठेच असं सांगितलं नाही की कोणताही मार्ग अवलंबा तुम्ही शेवटी तुम्हाला मुक्ती मिळेल मग, हे असं कुठेही बोललेलं नाहीये. फक्त ह्या ज्या दोन चार श्लोक आहेत त्याच्यामध्ये कृष्ण फक्त हे दोन मार्ग कम्पेअर करतो आणि तिकडे तो सांगतोय की ह्या दोन मार्गांची डेस्टिनेशन आहे म्हणून. एक एक प्रश्न आहे प्रभूजी की इथे जरी कृष्ण भगवानांनी आपल्याला हे दोन याची कंपॅरिझन सांगितली तरी ऍट द एंड ऑफ डे आपलं पास्ट कर्म आपलं करंट कर्म हे सगळं मिळूनच आपल्याला हे असतं म्हणजे मुक्ती मिळणं किंवा न मिळणं हे ठरलेलं असतं, बरोबर ना? नॉट कम्प्लिटली. आता आता समजा आता
हा श्लोक ना म्हणजे अरे हा पॉइंट जो आहे ना, जेव्हा आपण भक्ती योग शिकायला चालू करू ना, त्यावेळी ह्याचा हम्म, जास्त तुम्हाला एक अंदाज येईल. पण एक संक्षिप्त रूपात सांगायचं झालं तर, समजा दोन व्यक्ती आहेत. ओके. दोघा व्यक्तींची, एक व्यक्ती आहे तुम्हाला ती ओळखत पण नाही, तुम्हाला तिचं नाव पण नाही माहिती, ती तुम्हाला ओळखत पण नाही. तर तुमचं त्या व्यक्तीबरोबर रिलेशनशिप कसं असेल? ओके. म्हणजे ना मैत्रीचं ना दुश्मनीचं, ना काही ओळख नाही असं. पण समजा तुमचा मुलगा, हा, तर तुमचा मुलगा आणि त्याचं तुमचं रिलेशनशिप कसं असेल, की बाबा तो व्यक्ती तुम्हाला ओळखतो, तुम्ही त्याला ओळखता, आणि त्याच्या गरजा तुम्ही पुरवता, तो तुमच्याकडे म्हणजे खूप तुमच्यावरती प्रेम करतो, तुमचं त्याच्यावरती खूप प्रेम आहे वगैरे. असं झाल्यावरती मग तुमचं इन्क्लिनेशन कुठे असणार? तुमच्या मुलाकडे. हम्म? तर कृष्ण पण तेच सांगतो आपल्याला 9व्या अध्यायाच्या बहुतेक 29व्या श्लोकात सांगतो, समोहम सर्व भूतेषु न मे द्वेषो अस्ति न प्रिय. तर मी इक्वल आहे सगळ्यांना, मी कोणाचाही द्वेष करत नाही. हा, समोहम सर्व भूतेषु न मे द्वेषो अस्ति न प्रिय, ये भजन्ति तू माम भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम. पण जो माझं भजन करतो, हा, मी त्याच्यामध्ये आहे आणि तो माझ्यामध्ये आहे. तर होतं काय इकडे, की जेव्हा नॉर्मल कोर्स ऑफ ऍक्शन मध्ये आपण आपले ऍक्शन वगैरे परफॉर्म करत असतो, त्यावेळी आपल्याला तो जो रिझल्ट जो असतो तो पण नॉर्मल कोर्स ऑफ ऍक्शनच्या द्वारेच आपल्याला मिळतो. पण जेव्हा आपण कृष्णाशी मन संलग्न ठेवतो आणि भक्ती करतो कृष्णाशी, त्यावेळी आपल्याला रिझल्ट इन अ एक्सपोनेन्शियली रॅपिड मॅनर मध्ये मिळतो आपल्याला. ओके. आणि ह्याचे कृष्ण म्हणजे कन्फर्मेशन पण देतो 9व्या अध्यायामध्ये, इवन 8व्या अध्यायामध्ये सुद्धा. तर पॉइंट असा आहे की अम, कर्मयोगाद्वारे कृष्ण असो नाही तर नसो, त्याच्या अस्तित्वाकडे कम्प्लिटली दुर्लक्ष करून सुद्धा जो व्यक्ती कर्मयोगाद्वारे आपलं म्हणजे कर्म करत राहतो आपलं, त्याला सुद्धा मुक्ती मिळते, बट इन अ नॉर्मल कोर्स ऑफ ऍक्शन. पण भक्तियोगाद्वारे जेव्हा करतो, त्यावेळी ते अतिशय रॅपिड पद्धतीने मिळतं आपल्याला. मग जे पापांचं जे आपलं क्षालन वगैरे जे करायचं असतं ना, ते कृष्ण सगळा तो कंट्रोल स्वतःच्या हातात देतो आपल्याला. आणि मग कुठे पापाचं फळ आपल्याला द्यायचं, कुठे नाही द्यायचं, कुठे इग्नोर करायचं, हे तो सगळं बघत राहतो. त्यामुळे भक्ती मार्ग जो आहे तो कम्प्लिटली कृष्ण स्वतःच्या हातामध्ये कंट्रोल ठेवतो. वेळेस तो कंट्रोल स्वतःच्या हातामध्ये ठेवत नाही बाकीच्या मार्गांवरचा, बाकीच्या मार्गांवर चालत असणाऱ्या लोकांकरता. हरे कृष्ण. आता मी खरं डीप मध्ये जाणार होतो हा, पण नाही नाही, कळालं प्रभूजी. हो, सो मला आठवलं, आपलं मागचं संभाषण पण हे होतं की मागचेच सगळे हे नाही, पण इवन तुम्ही जर तुमच्या आयुष्यात भक्ती मार्ग चालू केला तर ते फळ हे होतात, दहन होतात, असं पण होतं. सो बरोबर. आय 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 अंडरस्टूड व्हॉट एव्हर यू सेड. थँक्यू प्रभूजी. थँक्यू. तर अर्जुनाला हे कसं लागू होतं, यह पश्यती स पश्यती, तर कृष्ण त्याला आता इथे शिकवतोय की तू ह्या सगळ्या लोकांना जो बघतोय रणांगणावरती, तुझे आप्त स्वकीय कौरव पांडव वगैरे ह्या सगळ्यांना तू बघतोय, ते हे खरे म्हणजे हे फक्त शरीर आहे. ते तू त्यांना व्यवस्थित जर का तू बघू शकला की हे तुझे फक्त म्हणजे तुझं कर्तव्य आहे, आणि तुला तुझं क्षत्रिय असल्यामुळे तुला तुझं कर्तव्य करणं गरजेचं आहे. ओके. तर ते जर का तू बघू शकलास आणि त्यांना एक फक्त शरीर म्हणून तू बघितलंस आणि तू तुझं कर्तव्य पार पाडत गेला, तर तू खरा द्रष्टा आहेस तू. हे कृष्ण अर्जुनाला शिकवतोय. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे अर्जुन जे समजत होता की मला ऍक्शन करायची नाहीये, आणि कर्मसन्यास मला घ्यायचा आहे म्हणजे मला पाप नाही लागणार. तर कृष्ण इथे त्याला हे सांगतोय की तू कर्मसन्यासातनं जे अचीव करू शकतोस, तेच तू कर्मयोगातनंही अचीव करू शकतोस तू. आणि कर्मयोग जास्ती सिंपल आहे कर्मसन्यास योगापेक्षा सुद्धा. आणि म्हणजेच उलट्याने बघितलं तर तू
असं काही नाहीये की तू जे कर्मसन्यासातनं जे अचीव करशील ते तू ह्याच्यातनं करणार नाही, किंवा कर्मयोगातनं जे तू कर्मयोगाचा मार्ग जर तू स्वीकारलास तर तू काही गमावशील असंही नाहीये. त्यामुळे ह्या मार्गावरती चालल्यावरती तुझ्याकडे असं कोणतंही नाहीये की जे तुला कर्मसन्यासातनं मिळेल पण कर्मयोगातनं मिळणार नाही. 8व्या अध्यायामध्ये एक 28वा शेवटचा श्लोक आहे. त्याच्यात कृष्ण सांगतो, वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्य फलम प्रदिष्टम अत्येति तत्सर्वम इदम विदित्वा योगी परम स्थानम उपैति चाद्यम. तर त्या कॉन्टेक्स्ट त्या चॅप्टरचा आणि वर्सेसचा थोडा वेगळा आहे, पण सांगायचं मेन पॉइंट असा आहे की कृष्ण अर्जुनाला त्यावेळी सांगतोय की भक्ती योग जेव्हा व्यक्ती फॉलो करायला चालू करते त्यावेळी असं कोणतंही ऑब्जेक्टिव्ह नाहीये जो भक्ती योगातनं तो अचीव नाही करू शकत. वेदेषु यज्ञेषु म्हणजे वेद के वाचल्याने, यज्ञेषु म्हणजे यज्ञ केल्याने, तप केल्याने, दान केल्याने, पुण्यफळ वगैरे जे काही सगळं तुम्हाला मिळतं ते सगळंच्या सगळं तुम्हाला भक्ती योगातनं मिळतं. आणि योगी परमस्थानम उपैति चाद्यम म्हणजे त्या योग्याला परमस्थान जे आहे ते पण प्राप्त होतं, जे इतर योगांद्वारे प्राप्त होत नाही. म्हणजे काय, तर जे इतर योगांद्वारे मिळतं ते सगळं मिळतं, पण जे इतर योगांद्वारे मिळत नाही ते सुद्धा तुम्हाला भक्ती योगातनं मिळतं. आता हा प्रश्न निर्माण येतो की नवशिक्यांकरता म्हणजे आपल्यासारख्यांकरता कर्मसन्यास हा डिफिकल्ट का आहे म्हणून. तर अगदी ह्यानी एका क्रूड एक्झाम्पल द्यायचं झालं तर काय होता की आता आपण एक लहान मुलगी बघूया. 12 वर्षाची मुलगी आहे. तर तिला ती दररोज आईला जेवण करताना बघते आणि आई इतकी छान पद्धतीने तिची प्रॅक्टिस झालेली असते की तिला जेवण करणं अतिशय सोपं असतं तिच्याकरता. तर मुलीला पण वाटतं अरे जेवण करणं किती सोपं आहे, तर आईला सांगते आई आज तू बस मी जेवण करणार. 12 वर्षाची मुलगी. मग आई जशी भाजी कापायला घेते तशी मुलगी पण भाजी कापायला घेते. मग आई लगेच तिला थांबवते की बाळा नको, तू भाजी नको कापू, हा तुला सुरीने लागू शकतं म्हणून. तर आई बोलते की मी तुला भाजी कापून देते, बाकी तू सगळं कर. आणि आई तिला भाजी कापून देते आणि मुलगी भाजी वगैरे करायचा प्रयत्न करते. मग नंतर आई बोलते की बाबा गॅस लावणं तुला मुश्किल पडेल, मी तुला गॅस लावून देते. मग आई गॅस लावून देते. मग आई बोलते बाबा किती तेल टाकायचं, किती हे टाकायचं तुला ते कळणार नाही, मी तुला त्याच्यात मदत करते. मग आई बोलते की बाबा ते मिक्स वगैरे करणं तुला मुश्किल पडेल, तर ते जड असतं ते, तर मी ते करेन वगैरे. मग भांडं धरायला मुश्किल पडेल. तसं करत करत आई तिला जवळजवळ सगळाच स्वयंपाक करण्यामध्ये मदत करते. या पूर्ण प्रोसेसमध्ये होतंय काय की मुलीला काय वाटतंय की हे खूप सिंपल आहे म्हणून, पण जसं जसं ती एक 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 मार्गावरती पुढे जाते, एक एक पाऊल पुढे जाते, त्यावेळी तिला ते कळतं ते सिंपल नाहीये ते म्हणून. तर इथे काय होतं की कर्मसन्यास योग जो आहे त्याच्यामध्ये लोकांची अशी धारणा असते की फक्त ऍक्टिव्हिटी करणं आपण बंद करायचं, कुठेतरी जायचं हिमालयामध्ये वगैरे, कुठेतरी जंगलात जायचं किंवा घराच्या कोणत्या तरी कोपऱ्यात बसायचं आणि फक्त ध्यान करत बसायचं आपण, बाकी काही करायचं नाही. त्यांना वाटतं ते सिंपल आहे. पण जसे व्यक्ती ती एक एक पाऊल मार्गावरती जाते, पुढे जाते, त्यावेळी तिला ते कळतं की नाही, कर्म करणं हे जास्ती सोपं आहे, कर्म न करणं, एका ठिकाणी नुसतं बसून राहणं ते खूप डिफिकल्ट आहे. त्याच्यावरती ते करण्याकरता मनावरती, इंद्रियांवरती, बुद्धीवरती भरपूर ताबा असावा लागतो. आपले जे अहंकार वगैरे सगळे षड्रिपू आहेत त्यांच्यावरती संपूर्ण ताबा असावा लागतो आणि तो ताबा ठेवणं सोपं नाहीये. मग अशा वेळी काय होते की व्यक्ती चालत असताना जेव्हा तिला कळतं की हे सोपं नाहीये, तर मग दोन प्रकार उरतात, दोन ऑप्शन्स उरतात त्याच्याकडे. इतर कंटिन्यू करत राहणं
विच इज व्हेरी डिफिकल्ट अँड मोस्ट ऑफ द पीपल विल गिव्ह इट अप ॲट दॅट टाइम. आणि नाहीतर मग हा मार्ग सोडून द्यायचा आणि परत ह्याच्यावरती यायचा. तर होतं काय की कृष्ण वगैरे ह्यांना हे जे अतिशय ऍडव्हान्स्ड लेवलवरती आता आपल्याला प्रचार करतायत, उपदेश देत आहेत, तर त्यांना हे व्यवस्थित माहिती असतं की कोणत्या व्यक्तीची काय लेवल आहे, स्पिरिच्युअल लेवल, आणि त्या स्पिरिच्युअल लेवल थ्रू तो काय काय करू शकतो आणि काय नाही करू शकत. जसं एखादी व्यक्ती आपल्या कंपनीमध्ये अप्लाय करते, आपण त्याचा इंटरव्ह्यू वगैरे घेतो, त्यावेळी आपल्याला कळतं की ह्या लेवलच्या नॉलेजमध्ये तो अमुक एक काम करू शकतो, पण तमुक एक काम करण्याकरता त्याला अतिशय ऍडव्हान्स लेवलचं नॉलेज पाहिजे. त्यामुळे आपण काय करतो, अशा लोकांना ज्यांना ऍडव्हान्स लेवलचं नॉलेज नाही त्यांना आपण सिलेक्ट करत नाही त्या पोझिशन करता. सिमिलरली इकडे तेच आहे की नवशिक्यांना हे प्रॅक्टिस करणं, कर्मसन्यास योग इतकं डिफिकल्ट आहे की दे इन अ व्हेरी व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी दे विल गिव्ह अप ऍट द मिडवे. आणि म्हणून ते तसं होऊ नये म्हणून त्यांना स्टेप बाय स्टेप वरती जाण्यासाठी त्यांना रेकमेंड केलं जातं. तर त्याच ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मटेरियल अट्रॅक्शन भरपूर असलं तर अशा व्यक्तींना कर्मसन्यास योग पाळणं हा खूप डिफिकल्ट असतो, कारण त्यांचं मन कॉन्स्टंटली त्या मटेरियल गोष्टींकडे असतं. त्यामुळे त्यांना तुम्ही कर्मयोग करा म्हणून सांगितलं जातं. मग कर्मयोगामुळे काय होतं की हळूहळू अतिशय ग्रॅज्युअल पद्धतीने ती जी आसक्ती असते इंद्रिय विषयांची ती हळूहळू कमी होते आणि त्यानंतर मग तो माणूस पुढच्या स्टेजला पाऊल टाकण्याची एलिजिबिलिटी होते त्याची. हरे कृष्ण. त्यामुळे कृष्ण अर्जुनाला इथे रेकमेंड करत नाहीये की बाबा तू कर्मसन्यास घे म्हणून. बरं, आता 6वा श्लोक जो होतोय त्याच्यामध्ये कृष्ण त्याचं फायनल कन्क्लुजन देतो की कर्मसन्यास योग हा का रेकमेंडेड नाहीये. तर मग 6वा श्लोक बघूया आपण. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुम योगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. धन्यवाद. हरे कृष्ण प्रभूजी. भगवत भक्तीमध्ये युक्त न होता केवळ सर्व कर्मापासून संन्यास घेतल्याने मनुष्य सुखी होऊ शकत नाही, परंतु भक्तीमध्ये विनाविलंब ब्रह्माची प्राप्ती करतो. आता इथे कृष्ण त्या दोघांमधलं फायनल कन्क्लुजन देतो इकडे. तर त्यांनी आतापर्यंत सांगितलंय की कर्मसन्यास योग म्हणजेच सांख्य योग म्हणजेच ज्ञानयोग, तिन्ही सेमच आहे, फक्त कोणत्या पर्स्पेक्टिव्हनी बघतोय त्याप्रमाणे त्याचं नाव आपण यूज करू शकतो. तर खूप कठीण आहे, त्रासदायक आहे वगैरे, आणि कर्मयोग आहे हे सोपं आहे, हे त्यांनी आपल्याला सांगितलं आतापर्यंत. तर ह्यांचं काय झालं आता की कृष्ण कर्मसन्यास आणि कर्मयोग ह्यांच्या फरकांबद्दल जे बोलतायत ते, तर तो दोन पद्धती असतात एक्सप्लेन करायला, की समजा मला ऑब्जेक्ट 1 ऑब्जेक्ट 2 बरोबर कम्पेअर करायचं आहे, तर व्हॉट आय विल डू, मी ऑब्जेक्ट 1 चे जे पॉझिटिव्ह आहेत ते सांगू शकतो किंवा ऑब्जेक्ट 2 चे निगेटिव्ह आहेत ते सांगू शकतो आणि दोन्ही अँगलने मी कम्पेअर करू शकतो. तर इथे कृष्णाने दोन्ही पद्धतीने कम्पेअर करून सांगितलेलं आहे की कर्मयोग का चांगला ते पण सांगितलेलं आहे, कर्मयोग आणि कर्मसन्यास योग का डिफिकल्ट तेही सांगतोय तो आता. ठीक आहे, आणि कर्मयोगाला तो प्राधान्य देतोय तो. आता अगदी ह्याच्यामध्ये बघा, संन्यास असतो महाबाहो, संन्यास असतो मिनिंग हे इज रेफरिंग टू कर्मसन्यास. महाबाहो म्हणजे अर्जुनाला ऍड्रेस केलेलं आहे. दुःखम आप्तुम अयोगतः, मिनिंग आपटुम म्हणजे मिळणं. काय मिळतं? दुःख, फक्त दुःख मिळतं. का मिळतं फक्त दुःख? कारण जो अयोगी आहे, अयोगतः मिनिंग जो योगी नाहीये, म्हणजे जो ज्याची योग्यता नाहीये कर्मसन्यास प्रॅक्टिस करण्याकरता, अशी व्यक्ती जेव्हा ती प्रॅक्टिस करते त्यावेळी त्याला फक्त दुःख माप्तुम, फक्त दुःख मिळतं. मग योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधी गच्छति. हा,
अधिगच्छती, गच्छती मिनिंग टू गो, अधिगच्छती म्हणजे पटकन. आणि म्हणजे न चिरेण अधिगच्छती म्हणजे त्याला जास्ती वेळ लागत नाही, अतिशय क्विकली तो डेस्टिनेशनला पोचतो. कोण डेस्टिनेशनला पोचतो? तर योगयुक्त मुनीर ब्रह्म, जो योगामध्ये म्हणजे कर्मयोगामध्ये युक्त आहे, ती व्यक्ती अतिशय पटकन अधिगच्छती मिनिंग जे लिबरेशन, मुक्ती जी आहे त्याला ती लवकर प्राप्त होते. ठीक आहे, तर आपण पटकन ह्याचं थोडंसं अनालिसिस करूया आपण. आपण ह्याबद्दल बोललो आपण आधी, तरी एकदा जस्ट फायनल डिस्कशन करूया आपण. तर कर्मसन्यासाचा मार्ग त्रासदायक का आहे, आचरणात आणणं त्याला तो डिफिकल्ट का आहे? ओके, आपण हे बघितलेलं की आपण आत्मा आहोत आणि आत्म्याच्या क्वालिटीज काय आहेत? सत, चित आणि आनंद. सत म्हणजे इटर्नॅलिटी, म्हणजे आधी नाही अंत नाही. चित म्हणजे फुल नॉलेज, 100% नॉलेज. आणि आनंद म्हणजे संपूर्ण आनंद, एकाही काडीचं दुःख नाही. तर ह्या क्वालिटीज असलेल्या आत्म्याच्या जेव्हा ती शरीरामध्ये येते एका, त्यावेळी तिला काय होतं की शरीरामध्ये तिला अडकून राहावं लागतं. आणि मग तिला ह्याचे जे स्वतःच्या क्वालिटीज आहेत, एस्पेशली आनंद जो आहे, तो आनंद तो कंटिन्युअसली शोधत असतो आत्मा. तर काय होतं की बिकॉज तो शरीरामध्ये अडकला गेलेला आहे, त्यामुळे त्याला आध्यात्मिक लेवलवरती 100% आनंद मिळत नाही त्याला. म्हणून तो भौतिक पातळीवरती आनंद शोधायचा प्रयत्न करत असतो. त्या ह्याच्यामध्ये काय होतं की जेव्हा भौतिक पातळीवरती आनंद शोधता शोधता मग नंतर तो काय करतो, इंद्रिय वस्तूंमधून जो आनंद मिळतो तो आनंद मिळवायचा प्रयत्न करतो. आता जसा जसा तो ह्या भौतिक गोष्टीतनं आनंद प्राप्त करायचा प्रयत्न करतो, तसं करता करता तो इधर पुण्य किंवा पाप करत राहतो. आणि मग त्याला ती सायकल जी असते ती उपभोगायला लागते, किंवा त्याचे कर्मफळ भोगायला लागतात त्याला, आणि हे चालूच राहतं. त्यामुळे त्याला जेव्हा ह्यातनं बाहेर पडायचं असतं, त्यावेळी मग त्याला असं वाटतं की आपण हे सगळं बंदच करून टाकलं पाहिजे करणं. मग त्यांनी जेव्हा तो कर्मसन्यास या मार्गावरती तो कर्म करणं बंद करून टाकतो, मग त्याला ते सुख मिळणं पण बंद होऊन जातं. म्हणजे काय झालेलं आहे की आध्यात्मिक लेवलवरती सुख मिळणं बंद झालं, म्हणून तो भौतिक मार्गावरती आला. आणि आता भौतिक मार्गावरती सुद्धा त्यांनी कर्म करणं बंद केलंय, ज्याच्यामुळे त्याला सुख मिळणं बंद झालेलं आहे. आणि ह्याच्यामधनं मग तो असा मध्ये अडकल्यासारखा राहतो की ना सुख इकडे मिळते ना सुख तिकडे मिळते, पण सुख तर कॉन्स्टंटली हवंय. कारण असुख म्हणजे आनंद हा एक त्याचा कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे आत्म्याचं. आणि मग अशा वेळी मग तो डेस्परेट होतो. मग नंतर त्याला मग नंतर काय म्हणतात त्याला की दोन्ही ठिकाणी आनंद न मिळाल्यामुळे मग नंतर तो डेस्परेट होतो, आणि मग नंतर तो फ्रस्ट्रेट होतो पूर्णपणे. आणि मग त्याला तो कर्मसन्यास हा जो मार्ग आहे, हा त्याला तो त्रासदायक वाटायला लागतो. कारण आपण आधी बघितल्याप्रमाणे आत्मा निष्क्रिय कधी राहू शकत नाही, त्याला ऍक्शन तर कॉन्स्टंटली करत राहावं लागतं त्याला. त्यामुळे दोन्ही ठिकाणी आनंद न मिळाल्यामुळे, त्या फ्रस्ट्रेशनमुळे त्याला ते हा जो कर्मसन्यास जो मार्ग आहे हा आचरणात आणणं त्याला तो डिफिकल्ट पडतो त्याला. ओके, आता हा छोटासा पॉइंट आहे, आपण हा फक्त बघून घेऊया लगेच. कृष्ण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळे वेगळे शब्द वापरतो कॉन्टेक्स्टच्या बेसिसवरती. आता जिकडे तिसऱ्या अध्यायामध्ये योगी हा शब्द वापरलेला, 5व्या अध्यायाच्या सुरुवातीला पण योगी हा शब्द वापरला, पण इकडे काय बोलतो, योगयुक्त मुनीर ब्रह्म बोलतो तो. तर मुनी हा शब्द वापरला. तर मुनी आणि योगी हे वेगळे वेगळे आहेत गोष्टी. तर मुनी म्हणजे काय करतो, जो स्वतःच्या मनावर ताबा ठेवायचा प्रयत्न करतो आणि मन तो स्पिरिच्युअल गोष्टीमध्ये लावून पुढे जायचा प्रयत्न करतो, त्या व्यक्तीला मुनी म्हणतात. आणि ऋषी
पण वेगळे असतात, मुनी वेगळे असतात, योगी वेगळे असतात वगैरे. तर एक असा अँगल येतो की एक मुनी जेव्हा असते ती निष्क्रिय असते. असं एक अँगल आहे त्यांच्याकडे बघण्याचा. पण कृष्ण इथे सांगतोय की मुनी ही व्यक्ती नुसती निष्क्रिय आहे असं नाहीये, तर मुनी चिंतनशील पण असते, मुनी विचार पण करते. तर कृष्ण इथे अर्जुनाला हा शब्द वापरून हायलाइट करतोय की तुला जेव्हा मी योगी बनायला सांगतोय त्यावेळी असं नाहीये की मी तुला चिंतन करू नको असं नाही सांगत आहे. अविचारी पद्धतीने तू पुढे जा असं नाही सांगत आहे. कारण कृष्ण बोलतोय की तुला जे योगी बनून जे तुला मिळेल ते तुला मुनी बनल्यावरती सुद्धा मिळणार आहे तुला. और वायसे वर्सा, मुनी झाल्यावरती म्हणजे तू निष्क्रिय समजा झालास आणि तू मुनी बनायचा प्रयत्न केला, तर मुनी बनल्यावरती ते जे तुला मिळणार आहे तेच तू कर्मयोग करून योगी बनलास तू, तरी सुद्धा तुला ते मिळणार आहे तुला. त्यामुळे तू तुझा विवेक वापर आणि तू प्रॉपर मार्ग सिलेक्ट कर. हे थोडस जाणणं गरजेचं आहे. तर एक भक्तिरसामृत सिंधू नावाचं आपलं एक स्क्रिप्चर आहे आणि असंच वेगळ्या उपनिषदांमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की आनंदाचे बरेच प्रकार असतात. तर सगळ्यात खालच्या पातळीचा जो आनंद असतो ना, तो म्हणजे पाप कर्म केल्यावरती जो आनंद मिळतो तो आनंद. म्हणजे काय आहे की समजा एखाद्या अ, व्यक्तीकडे समजा 10 लाख रुपये आहेत आणि तर दुसऱ्या व्यक्तीने त्याला मारलं आणि त्याचे 10 लाख रुपये घेतले त्याचे. तर त्या 10 लाख रुपयांमधनं तो मोबाईल घेईल, हे घेईल, ते घेईल आणि त्यातनं भरपूर आनंद मिळवायचा प्रयत्न करेल. पण हा अतिशय निकृष्ट पद्धतीचा आनंद आहे. का? तर ह्या आनंदात घेता घेता त्याला जे दुःख भोगायला लागणार आहे ते पण लिहून ठेवलेलं आहे. कारण ज्या मार्ग त्यांनी अवलंबला आनंद मिळवण्याकरता तो मार्ग चुकीचा होता. त्यामुळे पाप कर्मातनं मिळणारा जो आनंद असतो तो सगळ्यात निकृष्ट पद्धतीचा आहे. नंतर काय होतं की पुण्य करून पृथ्वी तलावरती आनंद मिळवण्याचा प्रयत्न केला तर तो त्याच्या वरच्या लेवलचा आनंद असतो, पण तरी सुद्धा दॅट इज नॉट द बेस्ट आनंद. म्हणजे पृथ्वी तलावरती गाडी, बंगला, घर, बायको, पैसा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण जर चांगल्या मागायचा प्रयत्न केला तर पाप कर्म करून जो आनंद मिळतो त्यापेक्षा तो चांगला आहे. पण तरी सुद्धा तो पृथ्वीवरचाच आनंद आहे. ज्या मोमेंटला आपण शरीर सोडू त्याच मोमेंटला ह्या सगळ्या गोष्टी आपण सोडणार आणि तिकडे तो आनंद आपला स्टॉप होणार आहे. त्यामुळे त्याच्या कंपॅरिझन मध्ये स्वर्गातलं जे सुख आहे ते जास्ती चांगलं आहे. तर खालनं चालू केल्यावरती आपण पाप कर्म होता, पृथ्वी तलावरती होता आनंद, नंतर स्वर्गीय सुख होता. तर स्वर्गीय सुख चांगलं का? तर क्वालिटी ऑफ हॅपीनेस इज बेटर आणि ड्युरेशन ऑफ हॅपीनेस इज ऑल्सो व्हेरी हाय. तर इकडे जे व्यक्ती 50, 70, 80, 100 वर्ष जगतो आणि आनंद मिळवायचा प्रयत्न करतो तेच स्वर्गामध्ये लोक 10,000, 1,00,000 वर्ष जगतात आणि ते त्यांचा तिकडे आनंद प्राप्त करतात तिकडे. म्हणजे त्यांना तो ड्युरेशन ऑफ एक्सपिरियन्सिंग दॅट हॅपीनेस तो पण जास्ती असतो तिकडे. पण आता गंमत कशी आहे की स्वर्ग सुद्धा हा डिस्ट्रक्शन होत राहतं त्याचं. तर आता कृष्णाने आतापर्यंत हे एवढं सांगितलं नाहीये डिस्ट्रक्शन बद्दल, पण 7वा, 8वा, 9वा अध्यायामध्ये वगैरे तो पूर्ण भौतिक जगत आहे त्याचं डिस्ट्रक्शन कसं होतं त्याबद्दल पण तो सांगतो. तर त्यामुळे स्वर्गामध्ये सुद्धा सुख जरी मिळालं तरी ते लिमिटेडच आहे. जरी आपल्या दृष्टीने 1,00,000 वर्ष म्हणजे भरपूर असलं तरी सुद्धा कृष्णाच्या दृष्टीने ते एक अक्षरशः म्हणजे पाण्यातल्या बुडबुड्यासारखं आहे ते. त्यामुळे तिकडचा आनंद सुद्धा परफेक्ट आनंद नाहीये. तर त्याच्या वरचा आनंद कोणता आहे तर ब्रह्मसुख. ब्रह्मसुख म्हणजे आध्यात्मिक स्तरावरती मिळणारा आनंद. आता हा पण सुद्धा त्याच्यामध्ये वेगळे वेगळे स्तर आहेत. तर जे निर्विकार ब्रह्माची पूजा करतात
आणि ब्रह्मा म्हणजे आता जे मी ब्रह्म बोललो तर ते ब्रह्म आणि ब्रह्मा हा जो व्यक्ती आहे ज्यांनी ही सृष्टीची निर्मिती केली, तो ब्रह्मा आणि हे ब्रह्म हे दोन्ही वेगळे वेगळे आहेत. ब्रह्म म्हणजे अध्यात्म. तर त्या अध्यात्माच्या लेवलवरती जो आनंद मिळतो तो जास्ती चांगला असतो, कारण तो शरीराशी रिलेटेड नसतो. तो आपलं जे मूळ स्वरूप आहे आत्म्याचं त्या लेवलशी तो आनंद रिलेटेड असतो. आणि त्याच्यामध्ये सुद्धा भगवानांची भक्ती करून जो आनंद मिळतो त्याला कृष्णाने टॉप क्लास आनंद म्हणून सिग्निफाय केलेलं आहे. तर म्हणून तरी सुद्धा कसं झालं आपण बघू शकतो की कमी म्हणजे ह्या भौतिक जगाच्या आनंदापेक्षा ब्रह्मसुख जे आहे ते जास्ती चांगलं आहे. कारण भौतिक जगाचा आनंद हे शरीराच्या पातळीवरती आहे, ब्रह्मसुखाचा आनंद आत्म्याच्या पातळीवरती आहे. त्यामुळे आत्म्याच्या पातळीवरचा कोणताही आनंद शरीराच्या पातळीवरच्या आनंदापेक्षा चांगला आहे. तर हे समजून घेणं का गरजेचं आहे, कारण आपण मग त्याप्रमाणे आध्यात्मिक प्रगती करायचा प्रयत्न करतो. तर ज्या व्यक्तीला असं वाटतं की मी भौतिक आनंद मिळतोय मला आणि मी सगळ्यात सुखी व्यक्ती आहे आणि मला अजून काही करायची गरज नाहीये, तर तो समज चुकीचा आहे. कारण त्यांनी जेवढं त्याचा क्रेडिट होतं पुण्याचं, तेवढा त्याला भौतिक आनंद मिळणार आहे. ते एकदा क्रेडिट संपलं की मग नंतर त्याचं दुःख चालू होणार आहे त्याचं. त्यामुळे भलेही आज आपल्याला आनंदी आहोत, आपण आपल्याला शरीरातून किंवा फॅमिलीद्वारे किंवा जॉबद्वारे किंवा सोसायटीद्वारे किंवा कोणत्याही द्वारे एखाद्या व्यक्तीला जर दुःख होत नाहीये, तर तो स्वतःला आनंदी समजतोय, तर चांगली गोष्ट आहे. पण तिकडेच सॅटिस्फाय होऊ नये आणि त्याच्या पुढेही काही आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करावा. हरे कृष्ण. तर आता आपण पाचव्या अध्यायाचा एक सेक्शन संपलेला आहे आपला. 7व्या अध्यायापासून 7व्या श्लोकापासून 12व्या श्लोकापर्यंत एक नवीन सेक्शन चालू होतं. आणि हा सेक्शन पण खूप इम्पॉर्टंट आहे. तर कृपया आता व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, तर जरा एकदा तुम्ही परत एकदा बघून घ्या आणि जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा. तुम्ही असं आतापर्यंत बराच वेळा ऐकलं असेल लोकांकडनं की भगवद्गीता काय शिकवते. तर लोक म्हणतात की भगवद्गीतामध्ये कर्म कर फल की चिंता मत कर, हे एवढंच सांगितलेलं आहे म्हणून. किंवा काही लोक असंही बोलतात की भगवद्गीता शिकल्यावरती व्यक्ती घर वगैरे सगळं सोडून जातो आणि हिमालयात जातो आणि फक्त तपस्या करत बसतो म्हणून. त्यामुळे बरेच आई वडील मुलांना भगवद्गीता शिकून देत नाहीत. किंवा बऱ्याच वेळा असंही आम्ही ऐकतो की भगवद्गीता जर घरी ठेवली तर लोकांमध्ये भांडणं निर्माण होतात. तर माझ्याकडे एक व्यक्ती आलेली एक काही 2-4 वर्षापूर्वी, आणि आमच्याकडे कृष्ण रथावरती आहे आणि अर्जुन मागे उभा आहे आणि अर्जुन बाण मारतोय असं ते एक फेमस ते पेंटिंग आहे ना, ते माझ्या घरी आहे आणि भलं मोठं पेंटिंग आहे इथं. तर तो व्यक्ती आला आणि तो घाबरला. तो बोला, अरे सचिन तुला माहितीये का हे काय म्हणून. तो बोला, बाबा माहितीये का, काय झालं. बोलतो, नाही हे घरी ठेवायचं नसतं. मी बोललो, का रे बाबा. तो बोलतो, हे घरी ठेवलं की भांडण होतात. बोललो, अच्छा असं आहे का. तो बोलले की हे आहे का तुझ्या घरी. तो बोलला नाहीये. मग तुझ्या घरी भांडणं होतात का, मी विचारलं त्याला. तो बोलला होतात. मग बोललो, का होतात. हे नाहीये तुझ्या घरी तरी सुद्धा मग भांडणं का होतात, नवरा बायकोमध्ये भांडणं का होतात तुमच्यामध्ये. तर म्हणजे हा समजच चुकीचा आहे की असं काही ठेवल्यावरती घरी भांडणं होतील वगैरे वगैरे. तर भगवद्गीताची शिकवण व्यवस्थित समजली तर आपल्याला कळतं की कृष्ण आपल्याला कसं, भांडण तर दूरची गोष्ट, आपल्याला पूर्ण भौतिक जगाच्या बाहेर आपल्याला कसं व्यवस्थित नेतायत आपल्याला, ते समजून येतं. आणि इकडे हे स्पेशली हे 5 श्लोक आहेत, हे जर दुसऱ्यापासून 6व्यापर्यंत हे शिकल्यावरती तुम्हाला सुद्धा आता व्यवस्थित समजलं असेल की आत्तापर्यंत जवळजवळ जे 150-200 श्लोक आपण शिकलोय आतापर्यंत,
कृष्णाने एकाही ठिकाणी कर्म करू नका असा एकाही ठिकाणी उपदेश केलेला नाहीये. आणि एस्पेशली हे जे 5 श्लोक आहेत त्याच्यामध्ये कृष्ण सांगतोय की कर्मसन्यास घेऊ नका म्हणून, कर्मयोग करा, हे कृष्ण कॉन्स्टंटली सांगतोय. ह्याच्यावरनं तुम्ही आता जी पण व्यक्ती तुम्हाला भेटते आणि तुम्हाला अशी बोलते की भगवद्गीतामध्ये सांगितले कर्म करू नका, पळून जातात लोक घरातनं वगैरे, त्यांना तुम्ही शिकवू शकता आता की त्यांचा समज किती चुकीचा आहे आणि भगवद्गीता खरोखर काय शिकवते हे तुम्ही आता त्यांना सांगू शकता, शिकवू शकता तुम्ही. हरे कृष्णा. Hare Krishna, Hare Krishna.